हम बने तुम बने, हम बने तुम बने. मकरंद नेहमी चल ना रे बाबा, आता किती उशीर रे. हर्षदा 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 एक मिनिट, मला त्याला मदत कर ना. हे ऍप ना कसं ऑपरेट करायचं हे मला शिकव. काय अप्पा? अगं या ऍप मध्ये ना म्हणजे आपला चेहरा बदलता येतो, डोळ्याचा रंग वगैरे बदलता येतो. फक्त ना मला अजून ते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कशा कमी करायची हे मला कळलेलं नाही. पण तुम्हाला कशाला अप्पा? अगं म्हणजे असं कोणाला जर फोटो पाठवायचा असला तर जरा असं यंग लुक करून पाठवलेला फोटो चांगला नाही का? यंग लुक? हा म्हणजे आता बघ कसं आहे, हा फोटो आहे ना, हा माझा आत्ताचा फोटो आहे. पण आता ह्याच्यात मी केस काळे केलेत, मिशा लावल्या तशा, बघितला आता म्हणजे हा बघ कसं. अयो अरे तर हा जर फोटो मी कोणाला पाठवला ना असा, तर समोरचा माणूस नुसता डीपी बघूनच प्रेमात पडला पाहिजे. प्रेमात? अगं म्हणजे लोकच्या प्रेमात पडला पाहिजे. हे काय डेटिंग ऍप वर रिक्वेस्ट एक्सेप्टेड? अरे हे ऍप कसं काय कोणीतरी चुकून इन्स्टॉल झालं की काय? मला माहिती, मी आलो. पण अप्पा तुम्ही म्हणालात की तुम्हाला मदत हवी ना? नाही मदत नको, मी माझं करतो. काय अगं काय झालं माहिती का, तो गुलाबी शर्ट आणणार मी अजून ट्राय नाही केला, ते पटकन मी करून येतो. आलो गुलाबी शर्ट, यंग लुक, डेटिंग रिक्वेस्ट, काय चाललंय आपण? चला. मकरंद तू आज घरी थांब बाबा. काय? हो, तुम्ही रात्री म्हणालात ना दोघं जण, ते अगदी बरोबर आहे. आत्ताच मला आप्पा मोबाईल मध्ये एक फोटो दाखवत होते आणि त्यामध्ये आपला लुक कसा काय चेंज करायचा असं विचारत होते रे मला. आणि तेवढ्यात त्यांच्या त्या डेटिंग ऍप वरती रिक्वेस्ट आली. डेटिंग ऍप वर रिक्वेस्ट? हो. अच्छा, आता आप्पांच्या आयुष्यात गुलाबी रंग इथून आलाय. मकरंद तू बोल आप्पांशी. हो, आता ऑफिसच्या घाईत नाही, संध्याकाळी घरी आलो की मग बोलतो. अरे पण मग काळजी करू नको. आप्पा कुठलंही काम घाईघाईत करत नाही. ते काय लगेच संध्याकाळी लग्न करून येणार नाही. आणि मी डायरेक्ट विचारलं तर ते मला सांगणारही नाही. बरं, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं म्हणून मी घरी थांबलो आणि ते गेलेच नाही डेटवर. माझा दिवस वाया जाईल. पण मग काय करायचं आपण आता? काय, ऑफिसला जायचं आणि ते डेटवर गेले हे जर कळलं ना तर पळत यायचं. आणि कळणार कसं आपल्याला ते? हमारे जासूस घर के चारों ओर फैले हुए हैं. गुलाबी 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 कसा दिसतोय? गुलाबी गुलाबी गुलाबी. असं खुणे नको, नीट सांग ना. म्हणजे हा गुलाबी रंग माझ्यावरती खुलून दिसतोय का? एकदम कडक रावस. म्हणजे खास भारी एक नंबर दिसतोय. नक्की? मी हा ऑनलाईन जेव्हा घेतला ना तेव्हा मला एकदा अशी शंका आली होती मनामध्ये की हा रंग माझ्यावर खुलून दिसेल की नाही. पण मी घालून बघितलं ना, खुलून दिसतोय. हो दिसतोय ना. हा पिंक शर्ट तुमच्यावर एकदम खुलून दिसतोय आप्पा. कसं आहे माहितीये का, रंग असा पाहिजे ना समोरच्या माणसाने बघता क्षणी त्याला इम्प्रेस झालं पाहिजे. बघ नाही, चला तिला आवडलं पाहिजे झालं. आता काय नाही, काय नाही, येतो. हॅलो हॅलो मल्हार, आप्पा पिंक कलरचा शर्ट घालून निघाले. काय सांगतेस? आले 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 आले. गुलाबी 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 ऑटो. गुलाबी. हॉटेल नेस्ट स्टेशन
आज पण हॉटेलने आज पण डेटवर तो वेटर बोलला ते बरोबर आहे. काय चाललंय काय आपण सगळ्याच ना काहीतरी सोक्ष लावायला पाहिजे यार. पण मला अर्जंट प्लॅन कडे जायचंय. दादा दादा आहा गुलाबी गुलाबी काल गुलाबी तास पिवळा. काय रंग उधळायचे ते होईल उधळायचे ना आपा. काय चाललंय किंवा डोळे वटारतात. एक चिमूटभर जरी रंग लावला तरी फटके देता. आणि आता काय बोलतात ते ऐकण्याचा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट टॅक्सी घ्या आणि या इकडे. हो खूप आतमध्ये आहे ना नाहीतर सापडायला त्रास होतो. आणि छान आहे पण. मग काय विचार ठरला आपला? मला चालेल पण आपलं एकसारखं वय असतं तर. अहो वयाचं काय एवढं. वयाचं सोडा, माणसाचं मन तरुण पाहिजे. मुख्य म्हणजे समजूतदारपणा हवा. नाहीतर आता ह्या तार वयामध्ये जर कटकट करणारा, भांडणारा, सतत आपलं चुका दाखवणारा जोडीदाराचा असेल वैताग येतो. ते तर आहेच हो. मग काय मला विचार आहे. अप्पा आईची एवढी कटकट होते तुम्हाला. अशा वेळी जर एखादा अनुरूप सोबती मिळाला ना तर मग सगळं पुढचं आयुष्य हे सुसह्य होत, सोपं होत. सोबती हो पण मला घरी विचारावं लागेल. नाही नाही, घरी तर विचारायचं. घरी विचारूनच सगळं करायचं. अप्पा मग चालेल. हा मग आपण असं करू, आपण आधी आमच्या घरी जाऊ, तिथे भेटू, मग ठरवू सगळं. म्हणजे सगळं कसं सुरळीत पार पडेल. ठीक आहे चालेल. मग निघूया. अप्पा नेमकं काय सुरळीत करायचंय तुम्हाला. हॅलो मल्हार. अरे आपल्या पिढीमध्ये नसतील त्यापेक्षा चौपट गट्स आहेत अप्पांमध्ये आपल्या. काय झालं काय झालं. अरे ते डेटला घेऊन डायरेक्ट घरी येत आहेत रे. हॅलो मल्हार, ते आप्पा त्या बाईला घेऊन घरी येतात म्हणालास ना, मग आले नाही येत अजून. आलेत, पोचलेत, येतीलच थोड्या वेळात घरात. सांगायचं नाही का? थांब चहा टाकते. चहा? नुसतं चहा कशाला? पंचपक्वानाचं जेवणच कर. अगं अभिमानाची गोष्ट आहे काही. पोचले गेट जवळ पोचले. हा हो का? थांब मग मी दरवाजात जाते. हे काय आलं? अप्पा गप्पांमध्ये इतके रमलेत ना की आपल्या घरचा पत्ता सुद्धा विसरले. काय? हो, ते त्या बाईने घेऊन पुढे चालत गेले. नक्की आपल्याच घरी यायला निघाले होते ना? हो, दादा तर मला असंच म्हणाला होता. आई शपथ. काय आलं? आपण त्या बाईनं आपल्या घरी जाऊया असं सांगून ना पेणसे काकांच्या घरी का घेऊन चाललेत. काय?
तू गेटवरच थांब, मी बाहेर येते. काय रे, आप्पा कुठे आहेत? अगं सांगितलं ना, पेंडसे काकांकडे गेलेत. अरे पण कशाला? मला काय माहिती का गेले तिकडे ते, असं काय करते. झालं पण आलं. कुठे कुठे आप्पा, कुठे? अरे ते त्या बाईना घेऊन ना पेंडसे काकांच्या रूमवर गेलेत. ए रूमवर काय, घरी म्हण ना. सॉरी. एक मिनिट, पेंडसेंच्या घरी का गेलेत पण? मला काय माहिती, निघताना असं काही बोलले होते का? नाही, तिथे तर म्हणाले की आपल्याच घरी जाऊ म्हणून. आपल्या घरी जातो म्हणाले, मग पेंडसे काकांकडे कशाला गेले? काय आलंय आप्पांचं? जरा बघायला पाहिजे. हे नको उगीच आपण पाठलाग करतोय असं त्यांना संशय आला तर मग करायचं काय? काय करणार? सिनेमात नाही का हिरोईन बॉयफ्रेंड बरोबर फिरताना दिसली की तिचा बाप जे करतो ना तेच आपण पण करूया. तिची घरी येण्याची वाट बघूया आणि आले की जाब विचारूया. जाप आप्पांना आपण? नको ना. आता का? तू विचार ना, तू मोठं आहेस. सुनांवरती प्रेम आहे त्यांचं. आयडिया कोणाची? तू विचार जा. अरे मला क्लायंटकडे जायचं. मी जाऊन येऊ पेंडसेंकडे? नाही म्हणजे निदान कळेल ना काय चाललंय ते. पण आपण त्या मैत्रिणीशी किमान किमान ओळख तरी करून द्यायची, आपली भेट तरी करून द्यायची. पण आप्पा ते गूढ का वागायला लागलेत? ते कसल्या शंका येतात ना मनात. आई पण घरी नाहीये, त्या असत्या तर काहीतरी कळलं तरी असतं ना. नाही बरंच झालं ती नाहीये घरी. हो तिचा भरोसा नाही ना. आपण गोंधळलोय पण तिने आपली शाळा घेतली असती. अरे जसराच्या वेळेस नाही, सावत्र भाऊ म्हणून शाळा घेतली. मग गुलाबी 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 अरे वा. गुलाबी. तुलिका फर्स्ट क्लास चहा टाक. का पेंडसे काकांकडे झाला नाही वाटतं चहा? अरे का मैत्रिणीशी गप्पा मारता मारता घरचा पत्ता विसरला, तसे चहा पण घ्यायला विसरला तुम्ही आप्पा. मैत्रीण? आप्पा बास झालं आता. सकाळपासून टाळताय तुम्ही, आम्हाला कळायलाच हवं काय चाललंय ते. हा माझं काय चाललंय? आप्पा आम्हाला माहितीये तुम्ही रोज एका वेगळ्या बाईला बरोबर घेऊन त्या हॉटेल नेस्ट मध्ये डेटवर जाता. मी डेटवर? हा असं हा म्हणाला. हा म्हणाला म्हणजे मला त्या हॉटेल नेस्टचा वेटर म्हणाला. आणि खरं सांगायचं तर आम्ही तुम्हाला काल बघितलं एका गुलाबी साडी नेसलेल्या बाई बरोबर, आणि आज तुम्ही स्वतः गुलाबी शर्ट घालून गेलात. बरं गेलात तर गेलात, त्या बाईनं तुम्ही पेंडसे काकांकडे घेऊन गेलात. मग काय नक्की काय चाललंय का आप्पा तुमचं? हो आप्पा तुम्ही गाल्यातल्या गाल्यात हसताय काय? आप्पा तुम्ही जुन्या मैत्रिणींना भेटताय की नवीन मैत्रिणी शोधताय? जे काय चाललंय ते आम्हाला कळायला हवं. नवीन मैत्रीण नाही, मग नवीन लाईफ पार्टनर शोधतो. काय आप्पा? हे बघा आई 4 दिवसच बाहेर पिकनिकला गेल्या आहेत, त्या परत येणार आहेत. अगं मग येऊ दे की. मी लाईफ पार्टनर माझ्यासाठी नाही शोधत आहे, मग पेंडसेसाठी शोधतोय. काय?
त्याच्या वृद्धाश्रमात जायला मीच विरोध केला होता. पण आता खरं सांग, त्याचा हा एकटेपणा मला नाही पाहत. म्हणजे त्याचा एक मित्र म्हणून त्याला मदत करायला मी कितीही तत्पर असलो तरी या वयात कोणीतरी आपलं म्हणणार, काळजी घेणार, हे असं असावं लागतं. म्हणून मी त्याला सुचवलं की तुझ्यासारखंच एखादं आधाराची गरज असलेलं स्थळ मिळालं तर लग्न करून टाक. पण तो नाही म्हणाला. म्हणाला की लोक काय म्हणतील. लोकांचं काय ते बोलणारच, त्यांना काय बोलायला काहीतरी कारण लागतं. तो सुद्धा हेच म्हणाला. पण मी असा विचार केला की आत्ता तो नाही म्हणतोय, पण जर एखादं बरं स्थळ त्याच्या समोर आलं तर त्याचा विचार बदलू शकतो, नाही? म्हणून मग मी एका ऍप वरती नाव रजिस्टर केलं आणि भेटलो मी 4 जणीला. अच्छा, म्हणजे जे आम्ही डेटिंग समजत होतो ते खरं तर वधू संशोधन होतं. करेक्ट. गेल्या 4 दिवसातलं हे आजचं स्थळ जे होतं ते चांगलं होतं. बाई तशा बरं वाटलं. विचार करून कळवतो असं म्हणा. अप्पा तुम्ही पण ना, मनात काय काय येऊन गेलं. अरे ते ठीक आहे. ठीक आहे कसं अप्पा, आम्हाला सांगायचं तरी. अरे मुद्दाम नाही सांगितलं. म्हणजे मी सांगणार होतो, पण मग असं वाटलं की तुमच्यापैकी कोणीही गमती गमतीत तरी त्याला या वयात लग्न करण्याविषयीच बोललं तर त्याला लागेल रे ते खूप. नाही, आधीच एकटेपणाने तो खूप त्रासला आहे. आणि कोणीही जरी असं बोललं तरी मग ते लागतच त्याच्या जीवाला. पण आप्पा, आम्ही का गंमत करू? अरे तुम्ही नसती केली, पण तुमच्याकडनं आणखीन काही लोकांना कळलं. समजा तेजा, आणि तेजा काही त्याला बोलला असता तर म्हणजे टेन्शन मध्ये येऊन पेंडसे उगाच एखाद्या चांगल्या स्थळाला नाही म्हणून गेला असता. अहो अप्पा, मग आम्हाला सांगायचं, आम्ही समजावलं असतं त्यांना. अरे आपण लाख समजावलं असतं त्याला, पण कसंच माहितीये का, तरुणपणासारखी म्हातारपणामध्ये समाजाच्या विरोधात जाऊन काहीतरी करायची हिम्मत नाही राहत. आणि समाजाने या तरुणपणापेक्षा म्हातारपणाच्या जगण्याला असे मापदंड लावलेले आहेत. जाचक आहेत ते. म्हणजे की या वयामध्ये हे असं करायचं, ते तसं करायचं नाही, वगैरे वगैरे अनेक. नाही धाडस होत रे समाजाच्या विरोधात जायचं. म्हणून मग मी असं ठरवलं की कुणालाही न सांगता हे स्वतः हँडल करायचं. तुम्ही म्हणू शकता की तुम्ही कशाला या फांदात पडताय. खरं सांगू, एका म्हाताऱ्याला दुसऱ्या म्हाताऱ्याचे एकटेपण नाही भावत. म्हणून मग कदाचित तुम्हाला ही नसती उठाठेव वाटू शकेल. अहो अप्पा, नसती उठाठेव कसली. अहो कॉलेजमध्ये असताना अशा कितीतरी मित्रमैत्रिणींची सेटिंग लावली आपण. तेच ना, आम्ही तुम्हाला पेंडसे काकांची सेटिंग लावायला मदत केली. एक मिनिट मल्हार, सेटिंग नाही, लग्न. हो तेच, पण आम्हाला एकदा सांगायचं तरी. हो, जशी आम्ही आमच्या आयुष्यातले नाजूक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या अनुभवांचा गायडन्स सारखा वापर करतो ना, तसंच तुम्ही सुद्धा आमच्या तरुणांच्या अनुभवाला वापरायचं ना बिनधास्त. काय रे? अहो आप्पा, त्यातले त्यात बरं असणार एखादं स्थळ तुम्ही सिलेक्ट केलं असतं तर आपण सगळ्यांनी सेटिंग लावली असती. आणि राहिला प्रश्न कुणाला कळण्याचा, सो
डोंट वरी आप्पा. माणसाच्या मनाला जपणाऱ्या सिक्रेटचं भान जपण्याचं आम्हाला सगळ्यांना तुम्हीच शिकवलंय. सो आम्ही कोणालाही कळू देणार नाही पेंडसेंच्या लग्नाचं. प्रॉमिस. असं म्हणतात. मग ठीक आहे. या बाई जर समजा हो म्हणाले तर मग काही प्रश्नच नाही. पण समजा नाही म्हणाले तर मग आपण सगळे मिळून पेन्शनसाठी नवीन स्थळ शोधू. येस. पण आप्पा, पेन्शनसाठी स्थळ शोधता शोधता तुम्ही स्वतःसाठी काही शोधू नका. आई येणार आहे परत. काय बोला? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.